नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण गोल्डचे पूर्णपणे ॲनालिसिस करणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये गोल्ड पडू शकतो का अजून वरती जाऊ शकतो? किंवा हा बॉटम तयार झालेला आहे का? की अजून बॉटम तयार होणे बाकी आहे? तर या सगळ्या प्रश्नांची आपण आज या व्हिडिओमध्ये उत्तरे पाहणार आहोत. सुरुवात करूया आपण डायरेक्टली. आतापर्यंत आपल्याला एक डाउनफॉल दिसत होता गोल्डमध्ये, जो इथून स्टार्ट झाला होता या टॉपपासून. काही अशा प्रकारे लोवर लोचं लोवर हाय, लोवर लोचं फॉर्मेशन बनत गोल्ड आतापर्यंत पळालं होतं आणि इथून आपल्याला एक रिकव्हरी सुद्धा पाहायला मिळालेली आहे आणि त्या रिकव्हरीनंतर एक करेक्शन सुद्धा अजून पाहायला दिसत आहे. तर एक्झॅक्टली ह्याला जर आपण एका टाईम फ्रेममध्ये घेऊन गेलो 4 तासाच्या, तर आपल्याला अजून व्यवस्थित क्लिअर होईल, की एक्झॅक्टली काय सुरू आहे आत्ता गोल्डमध्ये. आत्ता आपण आहे 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आणि आपल्याला इकडे व्यवस्थित दिसतंय, की लोवर हाय लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय आणि लोवर लो. इकडे आपल्याला एक बॉटम मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर रिकव्हरी आली, राइट? रिकव्हरी आली आणि जो काही तुझा प्रिव्हियस स्विंग हाय होता, तो इकडे ब्रेक झालेला आहे. तो इकडे ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर गोल्ड कंटिन्यू एका मोमेंटममध्ये अपसाइडला निघून गेलेलं होतं. आपण याच ठिकाणी एक अशा प्रकारे एक पॅटर्न तयार केला होता आणि आपल्याला एक्सपेक्टेड होतं, की गोल्ड इथून या जागेवरून आपल्याला जवळपास या लेव्हलपर्यंत असा पडायला पाहिजे होता. जी अल्मोस्ट 4,380 वगैरेची लेव्हल येत होती. पाहूया आपण ते सुद्धा. ॲज इट इज तो गोल्ड आत्ता आलेला आहे. 4,380च्या जवळच एक्झॅक्टली ही लेव्हल कशी काढली, हे सुद्धा आपण पाहून घेणार आहोत. ओके. ॲज पर डाउ थिअरी आपल्याला समजलं, की 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये एक पॅटर्न चेंज झालेला आहे. जो आपण डाउन ट्रेंडमध्ये होतो, तो चेंज होऊन एका अप ट्रेंडमध्ये सुरू झालेला आहे. तर ही अप ट्रेंडची रॅली आलेली आहे आणि या रॅलीचे हे करेक्शन होते. या रॅलीचे हे करेक्शन होते आणि मे बी इकडून आपल्याला आता एक अपसाइडचा मोठा एक बाउन्स पाहायला मिळू शकतो. तर ते एक्झॅक्टली लेव्हल्स काय असतील, ते आपण आता पाहून घेऊया. हे झालं आपल्या प्राइस ॲक्शननुसार. आता आपण ही जी लेव्हल काढली होती 4,380 ची वगैरे ती पाहून घेऊया. एक लो मिळालेला आहे, एक हाय सुद्धा मिळालेला आहे आपल्याला आणि इकडे पॅटर्न सुद्धा चेंज झालेला आहे. तर आपण काय करणार, आपण वापर करणार फिबोनाची टूलचा, फिबोनाची रिट्रेसमेंट. आपण इकडे लो मार्क केला, आपण इकडे हाय मार्क केला आणि ह्या हायला जर आपण असं स्ट्रेच केलं, तर आपल्याला एक्झॅक्टली एक लेव्हल दिसेल फिबोनाचीची, जी अराउंड आपल्याला इकडे मिळत आहे 4,300 समथिंग 99 किंवा 4,401 एक्झॅक्टली. येस, 4,400 ची आपल्याला इकडे लेव्हल मिळते. ही लेव्हल एक गोल्डन फिबोनाची नंबर असतो. ही लेव्हल एक गोल्डन फिबोनाची नंबर असतो. आता इकडून आता या जागेवरून या अपसाइडच्या मोमेंटचे एक करेक्शन आलेलं आहे, जे आपल्याला अल्मोस्ट गोल्डन फिबोनाचीच्या नंबरपर्यंत एक्स्पेक्टेड असतं, जे की इथपर्यंत आपल्याला आलेलं आहे, नो डाउट. आता इथून पुढे काय? आता इथून पुढे काय? आता हा जो काही करेक्शनचा पार्ट आहे, हा जो काही करेक्शनचा पार्ट होता, हा आपण आपल्या विद्यार्थ्यांबरोबर लाईव्हमध्ये सगळ्या ट्रेड्स कॅप्चर केलेले आहेत. पूर्णपणे या ठिकाणाहून अल्मोस्ट रात्रीच्या पहाटे 2:30चा ट्रेडपासून हे सगळं ॲनालिसिस इथपर्यंत येईपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत होतं. ओके. आता या ठिकाणाहून या ठिकाणाहून जर तुम्हाला पॉवर ऑफ ब्युटी दाखवायची तुम्हाला प्राइस ॲक्शनची, तर हे पहा, इकडून ह्या हाय मार्क केले आणि मी इकडचा लो मार्क केला ना, तर एक्झॅक्टली पहा, या चॅनलच्या लोला टच करूनच आता गोल्ड निघालेला आहे. तर याची नेक्स्ट जी काही जर्नी असेल गोल्डची, ती कमीत कमी या पॅटर्ननुसार
इथपर्यंत असेल, याच्या हाय पर्यंत असणार आहे. ओके, मग याचा हाय किती आहे आता सध्या? याचा हाय किती येतोय आपल्याला इकडे? याचा हाय येतो आहे 4,666. 4,666 हा त्याचा हाय येतोय एका या प्राइस ऍक्शन नुसार. हा चॅनल सांगतो की जेव्हा पण याच्या टॉपला येईल तेव्हा प्राइस खाली येणार, आली. हा बॉटम सांगतो की जेव्हा पण प्राइस इथे येणार तेव्हा ती वरती जाणार, पण वरती कुठेपर्यंत जाईल? जिकडे ही ट्रेंड लाईन येत आहे तिकडे, या चॅनलची ट्रेंड लाईन येणार तिथपर्यंत प्राइस वरती जाणार. एक्झॅक्टली इथे टच केली, इथून ती प्राइस खाली आली, इकडे आता त्याने टच केलेला आहे आणि आता इथून तो अपसाइड साठी निघालेला सुद्धा आहे. तर आता आपण नेक्स्ट टार्गेट या लेवल पर्यंत ठेवू शकतो. 4,666 येणाऱ्या दिवसात आपल्याला गोल्ड आरामात पाहायला मिळणार आहे. हा असला आपला स्विंग ट्रेड आणि याच्यापेक्षाही मोठा ट्रेड आता मी थोड्याच क्षणात तुम्हाला दाखवणार आहे. ओके, हे झालं प्युअर ऑफ प्राइस ऍक्शन. की प्राइस ऍक्शन काय सांगते आणि प्राइस ऍक्शन नुसार काय काय पॉसिबिलिटी आहेत. ओके, आता आपण पाहूया की इलिट वेव्ह नुसार काय सुरू आहे. आता आपण पाहूया इलिट वेव्ह नुसार काय सुरू आहे आणि आता याच्या पुढे गोल्ड अजून किती वर जाऊ शकतं. ओके, या ठिकाणी एक पॅटर्न तयार झालेला आहे. या ठिकाणी एक पॅटर्न तयार झालेला आहे विच इज एबीसी, आणि हा एक मोठा पॅटर्न आहे. या मोठ्या पॅटर्नचं इकडे एक बिग डब्ल्यू और ए झालेला आहे, इकडे बी और एक्स आणि सी और वाय. तर इकडे वाय कम्प्लीट झालेला आहे आणि इकडून एक आपल्याला अपसाइडची मोमेंटम पाहायला मिळालेली आहे. आता मी जी काही टॉप तयार झालेला आहे, या टॉपला मी नाव देतो आहे ए और 1. मी या टॉपला नाव देतो आहे ए आणि 1, कारण इलिट वेव्ह मध्ये तुम्ही ए आणि 1 तुम्हाला काउंट करावं लागतं आणि ए ची रिट्रेसमेंट किंवा वेव्ह 1 ची रिट्रेसमेंट ही आपल्याला कमीत कमी आपल्या गोल्डन फिबोनाची पर्यंत पाहिजे असते, जी एक्झॅक्टली आपल्याला मिळालेली आहे, जी एक्झॅक्टली आपल्याकडे मिळालेली आहे. ओके, याच्यानंतर आता इथून पुढे आता गोल्ड कुठेपर्यंत जाऊ शकतं. आपण आता याच लेवलला इकडे कंप्लीट करणार ॲज अ वेव्ह थेरी बी और 2. इकडे वेव्ह 2 कंप्लीट झालेली आहे. आता वेव्ह 1 मध्ये सुद्धा मी ह्याचा जर डिस्क्रिप्शन करायला गेलो तर वेव्ह 1 मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 आणि इकडे 5. जर इंटरनल काउंटिंग करायला गेलो तर इकडे वेव्ह 5 तयार झालेली आहे आणि वेव्ह 5 मध्ये आपल्याला ना 4 तासामध्ये एक पॅटर्न दिसत होता, ट्रायंगल पॅटर्न. एक पॅटर्न दिसत होता जो काही अशा प्रकारे दिसत असेल आपल्याला, आणि याच पॅटर्न नुसार आपण आपला व्यू फिक्स केला होता की इकडून आता गोल्ड आपल्याला डाऊन साइडला पाहायला मिळणार आहे. आणि हा पॅटर्न फक्त आणि फक्त वेव्ह 5 मध्ये तयार होतो. त्याच्यामुळे इकडे एक इम्पल्स पूर्ण झालेली आहे. आता या इम्पल्सचे करेक्शन ते सुद्धा आपण पाहून घेऊया की कशा प्रकारे करेक्शन झालेलं आहे. आपल्याला समजलं ए आणि 1 तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर करेक्शन मध्ये सुद्धा ए, बी आणि सी. इकडे आपलं वेव्ह बी आणि 2 पूर्ण झालेली आहे आणि आपल्या प्राइस ऍक्शन नुसार ॲज पर चार्ट पॅटर्न म्हणजे आपला जो काही चॅनल आहे, ॲज पर चॅनल याची प्राइस आपल्याला इथपर्यंत आलेली पाहिजे, 4,666 पर्यंत. ओके, आपण अगेन कन्वर्ट होऊया आता डेली टाइम फ्रेम मध्ये. आता इथून पुढे काय होऊ शकतं, आता याच्यानंतर जी रॅली येणार असते गोल्डमध्ये. ओके, आपण जे छोटं इंटरनल होतं त्यात आपण काढून टाकू, आपल्याला आवश्यकता नाहीये त्याची. आता याच्यानंतर जी रॅली येणार ती रॅली आपण कमीत कमी
जी काही पहिली रॅली आहे याचा लो, याचा हाय म्हणजे 792 पॉइंट आपण याच ठिकाणावरून वरच्या बाजूला पाहणार आहोत. वरच्या बाजूला पाहणार आहोत. आता याचा लो तयार झालेला आहे. एक्झॅक्टली पाहायला गेलो तर 4370 ऑलमोस्ट आपण करूया. ओके, ठीक आहे. आणि जर इथून सॉरी 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 ओके 792 पॉइंट आपण अकॉर्डिंग थोडस ऍडजस्टमेंट करू ऍक्युरेट. ठीक आहे, 792 पॉईंट नुसार हे आपल्याला 5164 पर्यंत गोल्ड येणाऱ्या दिवसात जाऊ शकतो. हे एक इंटिमेशन आपल्याला मिळालेलं आहे. पहिलं टार्गेट काय असेल आपलं 4666. कशानुसार? या चॅनलनुसार. हे तर येणारच आहे. आणि त्याच्यानंतर हा चॅनल ब्रेक होणार आणि हा चॅनल ब्रेक झाल्यानंतर आपलं जे नेक्स्ट टार्गेट असेल ते टार्गेट असेल 4158.60. दुसरं टार्गेट असेल आपलं 5345.67 आणि आपलं तिसरं टार्गेट असेल ऑल टाइम हाय जे की त्याचं टार्गेट येईल. आपण सगळ्या लेवल मार्क्स करून ठेवूयात. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3. आपलं टार्गेट 1 आहे 5157.81. टार्गेट 2 आहे 5346.25 आणि टार्गेट 3 आहे 5597 म्हणजे ऑल टाइम हाय ब्रेक झाला पाहिजे. यालाच आपण 5600 करून टाकू डायरेक्टली. हे येणाऱ्या फ्युचरमध्ये टार्गेट पाहायला मिळू शकतात. पण आपली कंपल्सरी जे टार्गेट आले पाहिजेत ते कंपल्सरी टार्गेट जे असेल आपलं ते असेल VOC और 3. VOC और 3 जे कंपल्शन असेल आपल्या येणाऱ्या मुवमेंटसाठी कमीत कमी हे वरचे नंतर येणार पण पहिलं टार्गेट आपलं प्रायोरिटीवरती असतं 5157.81. हे टार्गेट आपल्याला काहीही झालं तरी यायलाच पाहिजे. तर आता आपल्याला फक्त आणि फक्त इकडे एक लॉंग सेटअप आयडेंटिफाय करायचा आपल्याला. या ट्रेडमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल एका मोठ्या स्विंग ट्रेडसाठी जो ट्रेड तुम्हाला कमीत कमी या ठिकाणाहून 7000 पिप्स अजून सुद्धा खाऊ शकता. 7000 पिप्स तुम्हाला अजून सुद्धा चान्स असणार आहे पकडण्यासाठी. मग हा 7000 पिप्सचा चान्स जर पकडायचा असेल तर आपल्या स्नायपर आर्मीमध्ये आपण प्रॉपर सेटअप प्रोव्हाइड करतो जिकडे एंट्री एक्झिट स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. आपण अजून एकदा 4 तासाच्या टाइम फ्रेम वरती येऊया आणि इकडे आपल्याला काय दिसतंय जस्ट इमॅजिन करू. आत्ता आपल्याला इकडे एक छोटासा मायनर रेजिस्टन्स दिसतोय जो फेस होऊ शकतो. जर ब्रेक झाला तर काहीच हरकत नाहीये, आपल्याला अजून बेस्टच होणार प्लॅन तयार करण्यासाठी. ओके, आपल्याला प्लॅन तयार करण्यासाठी जे बेस्ट असणार आपण जो काही प्लॅन करणार तो प्रॉपर प्लॅन आपण आपल्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करणार की एक्झॅक्टली मी प्लॅन कुठे करतोय, एंट्री कुठे घेणार आहोत आणि आपण होल्ड कसं करणार आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा या ट्रेडमध्ये बसायचं असेल तर आपल्या स्नायपर आर्मी या ग्रुपला जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या जातील. ओके, इथपर्यंत कोणाला काही त्रास वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. काही डाऊट असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, इन डिटेल विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दलही तुमचे विचार मांडा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाइम टू टाइम देत राहीन. जेव्हा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी असेल, स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा इंट्राडेसाठी असेल तरी तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल करून पाहिजे असतील तर तुम्ही याच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य सांगा. मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या मार्फत
सगळे सेटअप्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, अजून एक पाहूया की पॅटर्न चेंज झाला तर तुम्हाला संधी कुठे मिळू शकते. एक हिंट देतो मी, जे YouTube वरती पाहतील त्यांना, जे विद्यार्थी असतील त्यांना तर आरामात मिळून जाणार सगळं प्लॅन, एंट्री एक्झिटचा वगैरे. जस्ट मी तुम्हाला एक हिंट देतो की प्लॅन कुठून बनू शकतो आपला लॉंगचा. इथे आहे रेजिस्टन्स, इकडे आहे रेजिस्टन्स, जो एक्झॅक्टली इथं फेस करून प्राइस पडली होती. आता अगेन ही जी काय इथून जो वरती गेलेला आहे गोल्ड एक्झॅक्टली या लेवल पासून, ती लेवल मी आता मार्क करून ठेवतो. ओके, ती लेवल आहे 4401. आता जर मला प्लॅन करायचा असेल, तर तो प्लॅन कसा असू शकतो. एक आहे चार्ट पॅटर्न, ज्याच्या थ्रू आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. इकडे एक हेड अँड शोल्डरचा एक शोल्डर तयार झालेला आहे, इकडे एक हेड तयार झालेला आहे. आणि आता जर प्राइस इथे आली तर इथून एक्झॅक्टली या लेवल पासून एक बाउन्स करणार आणि अशी काही मोमेंटम राईट शोल्डर बनून प्राइस वरती जाण्याचे चान्सेस आहेत. तर मी अशा प्रकारे काहीतरी प्लॅन करणार आहे आणि इकडून जर वरती गेले तर नंतर अगेन एक रिटेस्टला चान्स मिळेल आणि इकडून प्राइस वरती जाणार आहे. ओके, अशा प्रकारे सध्या माझा प्लॅन असणार आहे. आपण आता ज्या लेवल काढतोय तर त्या लेवल प्राइस ऍक्शन बरोबर मॅच करतात का पूर्वी, ते पाहून घेऊया. पूर्वी मॅच करतात का. आता जिथे एक्झॅक्टली गोल्ड सपोर्ट घेते त्याच्या जर मागे पाहिलं ना आपण, तर इकडे पहा एक लेवल काढतो मी, एक लेवल काढतो आणि आता जर तुम्ही पाहिलं तर गोल्ड ना एक्झॅक्टली या लेवलच्या इकडे बरोबर सपोर्ट घेत आहे. जर ही लेवल ऍडजस्टमेंट केली आपण इकडे एका सपोर्ट बरोबर, हा सपोर्ट आहे 240 मिनिट म्हणजे 4 तासाच्या टाइम फ्रेम मधील लोएस्ट पॉइंट आहे जिकडे गोल्ड सपोर्ट घेत आहे. ओके, आता खूप छान संधी आहे गोल्ड मध्ये आपल्याला ट्रेड ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी, जी मोठी असणार आहे. हे पहा इकडे ना हा लो आहे आपल्याकडे, हा लो आहे प्रिव्हियस लो 4350 चा आणि इकडून एक प्राइस आली होती किंवा आपला एक झोन होता ऑलरेडी. तो जर झोन आपण बॅक साईडला घेऊन गेलो तर तुम्ही पहा एक्झॅक्टली कशा प्रकारे इथूनच पहिल्यांदा फॉल आला होता. या ठिकाणाहून एक्झॅक्टली इथूनच पहिल्यांदा फॉल आला होता. प्राइसने हा मोमेंटम ब्रेक केलं, रिटेस्ट केला, वरती गेला, अगेन इथूनच बाउन्स आला, अगेन इथूनच बाउन्स आला आणि आता सुद्धा एक्झॅक्टली इथूनच बाउन्स येत आहे. तो अशा प्रकारे आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल सुद्धा वर्क करत असतात. ओके, तर मनापासून हा व्हिडिओ तयार केलेला आहे वेळ काढून. तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ अजून कोणत्या कोणत्या स्क्रिप्टचे पाहिजे आहेत, त्या स्क्रिप्ट तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुमचं मत जरूर कळवा, जेणेकरून मला अजून काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर त्या चुका सजेस्ट करा, ज्या अजून मी व्यवस्थित सुधारू शकतो. आणि सजेशन ऑलवेज वेलकम असेल. तुम्ही दिलेल्या सजेशनचा मी नेहमीच मान राखत राहीन आणि त्या पद्धतीने मी माझ्यामध्ये चेंजेस करत राहीन. ओके, अशा प्रकारे आपला गोल्डचा प्लॅन असणार आहे. थँक्यू सो मच. भेटूया आपण अशाच एका एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण इकडेच थांबू आणि मी प्रतीक्षा करतोय तुमच्या कॉमेंट्सची. ओके, थँक्यू सो मच.